गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसामुळे जळगाव शहराचा वैभव असलेला मेरून तलाव हा या ठिकाणी 70% भरलेला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळे जे मेरून तलावाचे जे 2 स्रोत आहे अंबरझरा आणि रायसोनी फार्म या दोन्ही स्रोतमधून पाण्याचा प्रवाह या ठिकाणी मेरून तलावामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि हा मेरून तलाव या ठिकाणी 70% भरलेला आहे। आपण जर विचार केला तर यंदाचा उन्हाळा हा कडक होता आणि कडक उन्हाळ्यामध्ये बाष्पीभवन होऊन या ठिकाणी मेरून तलावामध्ये जवळपास 35 ते 40% एवढा साठा उरलेला होता आणि त्यामुळे मेरून तलावाचा पाण्याचा साठा हा कमी झालेला होता। पावसाळ्याला सुरुवात झाली, जून महिन्यामध्ये अत्यल्प पाऊस झाला, मात्र जुलै महिन्यामध्ये मुबलक असा पाऊस झाला आणि गेल्या 2 ते 3 दिवसांपूर्वी जे आहे त्या सततच्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी मेरून तलावामध्ये जवळपास पाण्याचा प्रवाह यायला सुरुवात झालेली आहे आणि मेरून तलाव हा 70% भरलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। शांत आणि निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर या ठिकाणी सकाळी इव्हिनिंग वॉक करणाऱ्यांची असेल किंवा सायंकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची असेल किंवा सायंकाळी इव्हिनिंग वॉक करणाऱ्यांची या ठिकाणी नेहमीच गर्दी होत असते। मात्र दुसरीकडे तलावाचं हे सौंदर्य पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची देखील या ठिकाणी गर्दी होत असते। आता जवळपास या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे मेरून तलावामध्ये पाण्याचा प्रवाह हा यायला सुरुवात झालेली आहे। यंदा कडक उन्हाळ्यामुळे हा मेरून तलाव पूर्ण भरेल की नाही अशी शंका होती, मात्र आता हा मेरून तलाव या ठिकाणी जुलै महिन्यामध्येच पावसाची जोरदार बॅटिंग झाल्यामुळे जवळपास मेरून तलावामध्ये 70% पाण्याचा साठा या ठिकाणी झालेला आहे आणि आणखी जर सलग 1 ते 2 दिवस जर मुसळधार पाऊस झाला तर या मेरून तलाव हा 100% भरल्यानंतर तो ओसंडून वाहण्याची या ठिकाणी अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे। एकंदरीत आता हा 70% भरलेला मेरून तलाव पर्यटकांना आणि नागरिकांना खुणावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।